अमरावतीत कर्ज देण्याचा आमिष दाखवून एका व्यक्तीला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्या नामसाधर्म्य असलेल्या बळवंत हरिभाऊ वानखडे यांना रिंगणात उतरवण्यात आलं होतं, पण काँग्रेस नेत्यांनी एकाच नावानं दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा डाव हाणून पाडलाय। कर्जाचं आमिष दाखवून उतरवलं निवडणुकीच्या रिंगणात। काँग्रेसच्या बळवंत वानखडेंविरोधात अपक्ष बळवंत वानखडे मतदारांना गोंधळात टाकण्याचा कुणाचा डाव। हे आहेत अमरावतीचे बळवंत हरिभाऊ वानखडे। या बळवंत वानखडेंना अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं। धक्कादायक बाब म्हणजे आपण लोकसभा निवडणूक लढतोय याची त्यांना कल्पनाही नव्हती। शासकीय योजनेतून कर्ज देण्याचं आमिष दाखवून या बळवंत हरिभाऊ वानखडेंना उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात आला। कर्ज देताना शपथ घ्यावी लागते असं सांगून त्यांना शपथही देण्यात आली। तरी मी लोन काढलं नाही जीवनात। अच्छा, तर मला असं वाटलं की तिथे बोलायला लागते असं की तो मन भेटू शकते। कोण होते ते नेणारे तुम्हाला? त्याचं नाव नाही माहीत। अच्छा, आणि तुम्ही तिथं फॉर्म देताना तुम्हाला शपथ घ्यायला लागली असेल? शपथ घ्यायला लागली तिथं मग तिथं तेव्हा तुम्हाला काही असं मला असं वाटलं की तिथं बोलायला लागते असं। अच्छा, शपथपत्रावर बोलायला लागते असं। तुम्हाला तेव्हापर्यंत असं वाटत होतं की बा लोनसाठी आहे। कधी मी जीवनात कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो नाही, कधी फॉर्म कोणतं भरला नाही। काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांच्याच नावाचा अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवून मतदारांच्या मनात गोंधळ उडून देण्याचा डाव होता, पण सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळून लावण्यात आलाय। काँग्रेसचे नेते सुनील देशमुखांनी बळवंत वानखडेंच्या उमेदवारी अर्जात अनेक चुका होत्या, सदोष अर्जही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कसा स्वीकारला असा सवाल उपस्थित केलाय। म्हणजे फॉर्म बळवंत वानखडेचा जो डमी कॅन्डिडेट आहे आणि त्यांनी तसाचा तसा फॉर्म उचलला असल्यामुळे एका ठिकाणी चुकीने उमेदवाराचं नाव नवनीत राणा असं आलेलं आहे। तुम्ही तो फॉर्म रिजेक्ट करायला पाहिजे होता, तो फॉर्म त्यांनी स्टँड केला आणि हे धडधडीत दिसत असताना सुद्धा तुम्ही कोणतीही कारवाई करत नाही। उलट ज्या माणसाने ज्या व्यक्तीने त्याला समजून सांगून विड्रॉ केला त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही पोलीस केस करता। निवडणुकीत विरोधकांना नाममोहरम करण्याकरता सामदाम दंडभेद अशा सगळ्या युक्त्या कृत्या वापरल्या जातात, पण एखाद्याला कर्जाचा आमिष टाकून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणं हा प्रकार थोडा विरळच म्हणावा लागेल। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।